नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी ना नवीन शेफ आपल्या किचनमध्ये आला होता बघा. तर शेफनी काय बनवलेलं आहे तर स्पेशल अंडा भुर्जी बनवत आहेत आणि त्यासोबत ना पाव आणलेले आहेत, तर ते सुद्धा खाणार आहेत आणि सगळ्यांसाठी बनवत आहेत, मुलांसाठी सुद्धा आणि त्यांच्यासाठी सुद्धा. सकाळी मी बाजारात गेलो होतो, सो तिथून प्रॉन्स आणली होती आणि ह्यांनी नाश्त्यासाठी बघा अशा प्रकारे भुर्जी आणि पाव बनवलेला होता. आता ते खातील सगळेजण मिळून. तर जेवण वगैरे दुपारी झालं आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी आलो होतो ते करवंदांना. तुम्ही बघू शकता आमच्या घरातले सगळे जे मेंबर्स आहेत, तर आम्ही सगळे एकत्र आलो होतो. एक मजा म्हणून आलो होतो, कारण लहानपणी ना अशा प्रकारे आम्ही करवंद, जांभळं, आळू या सगळ्या गोष्टी काढण्यासाठी जायचो. पण आता जसं मोठं होत गेलो, तर सगळ्या या गोष्टींचा विसर पडला. पण म्हटलं चला आज जाऊया, सगळ्यांनी ठरवलं की आज जायचंच काही करून. सो त्यासाठी एवढी सगळी मंडळी सोबत आम्ही आलो होतो. पिशवी घेतली होती. तशी तर करवंद खूप होती. पण आता सवय राहिली नाही, म्हणजे अगदी जेव्हा लहान असायचो तेव्हा आम्ही टोपली भरून भरून करवंद काढून न्यायचो, जांभळं. पण आता इतकी सवय राहिली नव्हती आणि थोडंसं मच्छर वगैरे सुद्धा ना चावतात तिथे आतमध्ये गेल्यानंतर. सो त्यामुळे मग आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही काढली आणि नंतर मग घरी आलो. मुलं इकडे खेळत होती, मस्त त्यांचं पिलो जो होता तो राऊंड राऊंड एकमेकाला पास करत होते. आणि या गेमला काय म्हणतात मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला काही नाव आठवत नाही. आणि मस्त त्यांना ना बिझी ठेवली होती ह्यांनी, कारण मुलं ना मोबाईल बघायला मागत होते सारखी आणि त्यांना बोर होत होतं. सो यांनी ना मुलांना कामाला लावलं आणि मस्त खेळ त्यांना खेळायला लावला. कधी-कधी मुलं ना जेव्हा असं मोबाईलसाठी जर जास्तच हट्ट करत असेल, तर त्यांना अशा एखाद्या गेममध्ये गुंतवून ठेवायचा. तर इथे सुद्धा त्यांना बोर होत होतं, पण ह्यांनी म्हटलं की खेळा तुम्ही. थोडंसं इंटरेस्ट त्यांना निर्माण करून दिला आणि ते छोटी मुलं होती ती जी बघत होती की मोठे भावंडं काय करतायत नेमकी. तर गावी आल्यानंतर जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो ना, तेव्हा खूप मजासुद्धा येते. घर भरलेलं असलं ना, की छानच वाटतं. म्हटलं जातं, की आपल्या घरामध्ये ना गोकुळ नांदावं असं म्हटलं जातं. पूर्वीचे लोकं असे म्हणायचे. त्याचा अर्थच असा असायचा, की घर एकदम गजबजलेलं, भरलेलं असलेलं पाहिजे. म्हणजे घरामध्ये सगळी लहान, मोठी, थोर सगळी मंडळी असली पाहिजे. जेणेकरून ना आपल्याला खूप छान वाटतं. खूप पॉझिटिव्हिटीसुद्धा येते या गोष्टीने आणि मुलांमधला, नात्यांमधला ना गोडवा आहे जो तो वाढायला लागतो अशा पद्धतीने. सो आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एवढा शूट केला. त्यानंतर मग नेक्स्ट डेला व्लॉग शूट केला, जेव्हा आम्हाला निघायचं होतं. म्हणजे सासरहून मी निघणार होती आणि माहेरी जाणार होती. आणि एक दिवस तिथे राहून मग दुसऱ्या दिवशी आमचं निघायचं तिकीट होतं. सो इथे सकाळी मी सगळी भांडी वगैरे जी होती ती क्लीन करून सुकण्यासाठी ठेवली होती आणि थोडे कॉक्रोचेस वगैरे झाले होते किचन ओट्याखाली, तर त्याने ते औषधसुद्धा लावलं. म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा कॉक्रोचेस कमी मिळतील. आणि मग इथे आम्ही ना सगळेजण देवाला नारळ देण्यासाठी देवघरात आलो. जेव्हा गावी येतो ना आपण, तर या गोष्टी आपण आवर्जून करतो. म्हणजे देवाला नारळ देणं वर्षातून ह्या सगळ्या गोष्टी होतात, जी कोकणातल्या आहेत त्यांना माहीत असेल. देवाला गाणं गायलं जातं. म्हटलं जातं की तुम्ही सदा आमच्या पाठीशी उभे राहा. काय चुकलं असेल तर क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद सदा आमच्या पाठीशी राहू दे. आमच्या मुलाबाळांना सगळ्यांना सुखी ठेवा, असं सगळं सांगितलं जातं. कारण आजपासून सगळेजणं, म्हणजे काही जण आज निघणार होते, काही जण उद्या, काही जण परवा असं होतं. त्यामुळे मग आज हा नारळ देऊन घेतला आणि मग संध्याकाळी आम्ही आईकडे सुद्धा आलो आणि बघू शकता किती पाऊस होता. त्यानंतर हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे, जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही ना सकाळी बाजारात गेलो होतो. म्हणजे तेवढ्यापुरता थोडा पाऊस थांबला होता आणि त्यानंतर पुन्हा पावसाची सुरुवात जी होती ना ती झालेली होती. बघू शकता तुम्ही खूप पाऊस पडत होता. निघण्याच्या दिवशीसुद्धा खूप जास्त पाऊस होता आणि हे बघू शकता निघण्याच्या आदल्या दिवशी ही अवस्था होती आणि आम्ही ज्या दिवशी निघणार होतो ना त्या दिवशीसुद्धा खूप पाऊस पडायला सुरुवात झाली होती. तर हा नेक्स्ट डेचा व्लॉग जो आहे, ज्या दिवशी आम्ही सकाळी निघालो प्रवासासाठी आणि सकाळी आईने नाश्ता बनवला होता, भाजी चपाती. सो तो खाल्ला आम्ही, त्यासोबत आंबा वगैरे ते सगळं एन्जॉय केलं. त्यानंतर मग आम्ही निघण्याची तयारी केली आणि आईची ते लगबग चालू होती गोष्टी देण्यासाठी आणि ते बघू शकता पाऊस चालूच होता कंटिन्यू. त्यामुळे ना चालत्या पावसामध्येच आम्हाला निघावं लागलं. म्हणजे पाऊस थांबण्यासाठी आम्ही वाट बघू शकत नव्हतो, कारण आमची ट्रेन टायमावर होती. सो आम्ही फायनली येऊन स्टेशनला पोहोचलो आणि म्हणजे खेडमध्ये ना तुम्ही काय काय पाहू शकता. खेड, दापोलीमध्ये या सगळ्या गोष्टींचा ना मस्त देखावा इथे स्टेशनला केला होता. तर तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं आणि बऱ्याच वेळेला मी विचार करायची की हे शूट करावं, ब्लॉगमध्ये दाखवावं. ज्यांना कोकणामध्ये फिरायला यायची इच्छा असेल, दापोली वगैरे, खेड,
तर नक्की येतील. पण ते काही शक्य होत नव्हतं कारण आम्ही अर्ली मॉर्निंगला उतरायचो किंवा मग रात्रीचं उतरायचो किंवा मग सकाळी निघण्याची तयारी अशी घाई असायची. त्याच्यामुळे काय ते शूट करायला मिळत नव्हतं. पण आज फायनली थोडासा वेळ होता तर म्हटलं चला एक शूट करून घेऊया आपण. आणि बघू शकता तुम्ही दापोलीमध्ये काय-काय पाहण्यासारखं आहे. बऱ्याच गोष्टी यातल्या आम्ही पाहिलेल्या आहेत आणि मी ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर केलेल्या आहेत. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या मी जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्याआधी जाऊन आलेली होती. त्यामुळे मग ते ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलेलं नाही आहे. स्टेशनला आम्ही आलो होतो फायनली. तर म्हटलं चला आता प्लॅटफॉर्मवर जाऊन उभं राहावं. आपलं भोगी कुठे आहे ती आपण शोधून तिथे मग उभे राहावं. कारण मग काय होईल आयत्या वेळेला घाईसुद्धा होईल. आणि इथे थोडासा पाऊस जो होता तो थांबलेला होता. पण ओलं सगळीकडे होतं बऱ्याच ठिकाणी. त्याच्यामुळे थोडंसं सामान वगैरे व्यवस्थित सुक्या जागी ठेवलं आणि आम्ही उभे राहिलो. आणि नेहमी ना असंच होतं की आपण फायनलसाठी उभे असतो ट्रेनमध्ये चढायला आणि आयत्या वेळेला ना ट्रेनचं जे प्लॅटफॉर्म आहे ना येण्याचं ते बदलतं आणि खूप घाई होते. तसंच काहीतरी झालं होतं आजसुद्धा. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आता मुंबईचे व्लॉग जे आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओज आहेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.